माझे आजोबा नेहमी म्हणतात की प्रेमा, मी खूप नशीबवान आहे, भाग्यवान आहे की मला नातवंड परतवंड बघायला भेटली. पण माझ्या शर्विलला त्यांच्यासोबत असं खेळताना बघून मला असं वाटतं की माझं शर्विलच खूप नशीबवान आहे, कारण त्याला त्याच्या पणजी पंजोबांबरोबर खेळण्याचं भाग्य लाभलंय. हा, कसा बनवतात सेंद्रिय गूळ? पहिला नातीसाठी काही बघा, मला ताजं फुलं हवं होतं, माझ्यासाठी आप्पा फुलं पाडतात. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी माझ्या आजी आजोबांना भेटायला जाणार आहे, कारण खूप दिवस मी त्यांना भेटलेले नाही आहे आणि शर्विललाही त्यांना पाहून आता खूप दिवस झालेत. तर त्यांना खूप बरं वाटतं शर्विलला तिकडे घेऊन गेलेलं. तर शर्विलही त्यांच्यासोबत खूप जास्त एन्जॉय करतो आणि मलाही खूप बरं वाटतं, समाधान वाटतं. तर मी आज तेही दाखवणार आहे, त्यांच्याशी भेटणार आहे, त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. आणि आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल असं होणार आहे, कारण मी थोडीशी शेताची माझी सफर पण घडवून आणणार आहे. तर तुम्हाला खूप आवडेल हा ब्लॉग, तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मला गावी जायचं होतं, सो मी खूप घाईमध्ये मला पूर्ण जेवण बनवता येणार नव्हतं. सो मी आज पावभाजीचा बेत बनवलेला, जेणेकरून मी फटाफट पावभाजी फक्त बनवेन आणि पटकन जाईन, जेणेकरून त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ मला स्पेंड करता येईल, दिवसभर टाईम भेटेल त्यांच्यासोबत घालवायला. सो मी जी पावभाजी बनवली आहे ती अतिशय छान झालेली होती. तर या भाजीसोबत खाण्यासाठी जे मी पाव आणलेले होते, तर मी आज असा बेत केलेला की मसाला पाव बनवावेत. तर मी तव्यावरती थोडंसं बटर आणि थोडीशी तयार केलेली भाजी घालून त्याच्यावरती हे प्लेन पाव जे आहेत ते मस्त खरपूस असे भाजून घेतलेले होते आणि आपली पावभाजी तयार होती खाण्यासाठी. माझे पोते टाळे करा. विठ्ठल 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 हरे राम. ठसका लागल, हसू येते. कोण आहे? पंजोबा. पंजोबा बाबा चलून जाता 4 दिवस. आता उद्याची कुठं वैर काढता रेशमाची आई मला जायचं काय शिकलंय आता कुणाला माहिती आता आपल्याला काय माहिती तेव्हा कसली तेव्हा
आउट 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 आपण दाखव सगळं शिकलं शिक इथे ठेव पायासा कॅच कॅच. यांना कोंबड्यांनाच बोलवायचंय. हे बघा कोंबड्यांना बोलवतोय शर्विल. है ना शर्विल? कोंबड्यांना बोलवतोय शर्विल. हो शर्विल. मेवा खातो का मेवा? खाणार? मेवा आहे बघ तिथं, खा. टाकूया डोळ्यात टाकूया. असं त्याला मोकळं मोकळं जोडीला आहे विकत. चांगलं शिकले पोताता. हा कसा बनवतात सेंद्रिय गुळ? सेंद्रिय गूळ पहिला कढईमध्ये रस टाकल्यानंतर ज्या वेळेला तो उकळी येते हा आणि उकळी आल्यानंतर रसातली घाण ही उष्णतेमुळे काय त्या कढईवर जमा होते. ती झाऱ्यानं काढून बाजूला टाकणे म्हणजे त्याच्यातला गुळातला जो ह्याचा जो खराब जे म्हणतात म्हणजे चांगला दिसायला ते मळी निघते, घाण निघते. त्याच्यानंतर खायचा सोडा टाकून थोडा सोडा टाकला तर त्या उबाळ येते आणि त्याच्यात घाण ही बाजूला होते. ती झाऱ्यानं बाजूला काढणे. नंतर जर थोडी अजून मळे असले तर आपली खायची भेंडी त्याचा जे सड असतो ते चिचून त्याचा रस किंवा रस टाकला तरी ती मळी त्या कढईमधने बाजूला होते. ती बाजूला काढणे, आटवणे आणि ज्या वेळेला पक्व होईल म्हणजे घट्टपणा त्या वेळेला आपणाला गोळी धरताना हातात ती बाजूला काढून पाण्यात टाकून ती कठीण झाली का बघणे आणि थोडीशी कठीण झाली की कढईवरून खाली उतरणे आणि थंड करून जमा करणे. अच्छा शर्विल हा राखतोय भेटतय का बिना पाकच. नाही ते भेट ती सांगतो ती सांग मोठी सांगते ठेव. तिकडे हे बघ काय शर्वी इकडे बघ. आले कुठे फळं येतात पण आता काय झालंय पाणी नाही तरी दादानं पाणी परवा घातलं हा म्हणून बघी आता कुठं कुठं लागले ते शिवायला. आता येत आहेत काय अजून? हा आता येत आहेत चुकू येत आहे. हे आहेत माझे आजोबा आणि तुम्ही बघू शकता या वयातही ते किती ऍक्टिव्ह आहेत. ते मला चिकूचं झाड दाखवत आहेत आणि थोडेसे लहान लहान आकाराचे चिकू पण आलेले होते तर ते दाखवत आहेत. हे अशी चुकू येते. थांबा मी आले. ही फुलकळी आली का नाही हे अशी चुकू येतात. बघू हे बघ हे चिक्कूचे फुलकळी येते. ही चिक्कू आलीत बारीक. ओके हे पुन्हा मोठे होणार. हे बघे हे चिक्कूच आहेत. प्रत्येक फांदीला येतात ते.
आता ही फांदी आहे का नाही, ह्या फांदीला इथे येणार, अच्छा. इथे येणार. हम्म. त्याला पाणी नाही, पाणी ती अपुरं फुलं आहेत का, छोटी छोटी दिसत आहेत? पाणी अपुरं पडलं नाही तर इथं चिक्कूच दिसली असते सगळी. हा हा हा. त्याच्याकरता ती पाईपलाईन करून तरी दादाने एकदा गाठलो तर मी म्हणतो तिकडून पाणी यायला पाहिजे ह्याला. अजून कच्चे असतील आप्पा, मला तर चढावं लागेल. हे बघ. हा, एक मिनिट मी फोटो पण. इथे रामफळ एकच दिसते, हा? एकच दिसते बघा इथे. हे रामफळ आहे बघ. रामफळाचा काढला का? हो. रामफळाचा हा, ही रामफळ काढला इकडे. का? हो हो. रामफळीचं झाड बघितलं, शेजारीच तिथे ज्वारीचं शेत पण तुम्हाला दिसत असेल, ते माझ्या काकांचंच आहे. तर तिथूनच आम्ही आमच्या शेतात जायला निघालो. पण त्यापूर्वीच मला समोरच एक झाड दिसलं, जे मी माझ्या लास्ट व्लॉगमध्ये, माझ्या आजोबाचा जो व्लॉग आहे तर तेव्हा खूप झाडं अशी पाहिलेली होती. तर त्याला काटेशिवरी बोलतात, हे मला माझ्या आजोबांनीच सांगितलं. तर जेव्हा ते दुरूनच पाहिलं त्याच वेळेला ठरवलं की चला आता जवळून पाहावं लागेल, कारण लास्ट ब्लॉगमध्ये शर्विल झोपलेला गाडीवरती आणि मला गाडी थांबून त्याचा फोटोज व्हिडिओज काहीच घेता आलेलं नव्हतं. सो म्हटलं आता मला खूप चांगला चान्स भेटलाय. सो आप्पांना बोलले आधी आपण ते झाड बघूया, त्याची फुलं बघूया, तुम्हाला सर्वांना दाखवूया आणि मग आपण शेताकडे जाऊया. ही करवंदाची एवढी फुलं आत्ताशी सुरुवात झाली ना, आपण लहानपणी तोडायला यायचो. आत्ताची फुलायला आहे. आणि आप्पा हे कोणतं झाड आहे? काटेशिवरी. नातीसाठी काही. बघा, मला ताजं फुलं हवं होतं, माझ्यासाठी आप्पा फुलं पाडतायत. आप्पा येत आहेत का? थांबा मी मदत करते. हे बघा, मला ना अशी कळी सापडली. आता तरी आलंच का नाही. फायनली फुल भेटलं. खूप प्रयत्न करून आप्पांनी माझ्यासाठी झाडावरून फुल तोडलं आणि सोबतच एक कळी पण त्यांना मी काढायला सांगितलेली, कारण ही अतिशय अट्रॅक्टिव्ह असं फुल दिसत होतं आणि झाड तर खूप सुंदर असं गुलाबी कलरचं दिसत होतं. तर मला प्रचंड हे लांबूनच अतिशय छान दिसत होतं आणि याचे औषधी गुणधर्मही आहेत. तर आप्पांनी मला तेही शेअर केले. पण सोबतच त्यांनी वेखंड काय यूज करतात त्याचं गुणधर्म सांगितले. म्हणजे तरी सांगतायत की त्याची भुकटी करून तर एखाद्या अडचणी ठिकाणी टाकलं तरी विषारी प्राणी, साप असे जे काही असतील विषारी प्राणी, ते तिथं त्या वासना थांबत नाहीत, निघून जातील. ते मुलांना सर्दी झाली की लावतात. सर्दी झाली की लावतात नव ते. आम्ही लहान होतो का नाही, ते बारक्या काळ्या दोऱ्याने ह्यानं गळ्यात बांधलेलं असायचं ते कायमच. आता नाही, तर पूर्वी होत ते. आम्ही इकडे माझं बाळ येते. बोला, काय म्हणताय? मगाशीच आले. तुमचं काय चाललंय? ती म्हणली मला झाडाकडे फिरायचंय. म्हटलं जाऊया. ती म्हणली फुलं कशाची आहे ती लाल. तर म्हटलं काटेशिवरी.
मग म्हटलं चल तिकडे जाऊ. जाता येईल का म्हटलं, जायला काय मोकळत की आहे. तुम्ही काय काय चाललंय काय नाही निवांत? नाही, त्यांचा एक मार्ग आहे बघ. आपलं काम शेती काम म्हणजे त्यांनी वायरिंग व्यवसाय जे चालू केलाय इलेक्ट्रॉनिकचा, ते बैठक काम. ते बघा तिकडे शर्विल येत. आता आपण आंब्याच्या झाडाकडे जायचंय. बघा इथे माझं सगळ्यात आवडतं तुती. इथे आहेत बघा आप्पा. काय झालेलं नाही. अशा आंबट आहेत. वाव. आप्पा कुठे गेले? इथे आहेत. शेवग्याची शांग तोडू का? आहेत का? घ्या तोडा. मगाशी राहुलने पण दिलेत काढून. आणि हे बघा इथे आंब्याचं झाड. आमचं लहानपणापासूनची आठवण. लहानपणापासून खूप खेळलोय या झाडावरती. झोपाळा बांधून खेळलोय. त्याच्यानंतर नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथे कांदा भाकरी खरडा चटणी असं घेऊन खाल्लं इथे खूप वेळा. बघा केवढं मोठं आहे. निघायचा कवा आणि आंब खायचो कवा. येतील आता. आता सुरुवात आहे. नाही कोणी नातवांड परतुंड. अच्छा त्यांनी आंबे खाल्ले पाहिजेत काय? आंबे खाल्ले पाहिजे. इथे अजून मोहर यायला पाहिजे आमच्या नातवांना. बरं आप्पा तुम्हाला एक प्रश्न विचारते. एवढे तुम्ही फिट कसे काय आहात? एवढी तुमची तब्येत ठणठणीत कशी आहे अजून? 80 वर्ष पूर्ण झाले तरी पण. माझी तब्येत मी बरं काय काय करता ते सांगा. सकाळी उठता कितीला? काय काय करता सांगा. सकाळी 5 ते 5:30 वाजता उठतो रोज. रोज. अच्छा. आणि रोज उठल्यानंतर आपली विधी जी असेल ती करून सरळ चूल पेटवणे. चूल पेटवणे, पाणी गरम करणे, हातपाय दुखते ती जरा गरम पाण्यात शेकणे, आंघोळ करणे. आंघोळ केली की चहा. बर. चहा स्वतःच्या आवडीचा कमी गोड. गोड कमी. फक्त सवय ही अशी आहे की 1.5-2 कप चहा पाहिजेच दिवसातून. सकाळी. सकाळी फक्त सकाळी. अच्छा. हा. सकाळी. पुन्हा दिवसभर नसता चालेल बर. पण सकाळी पिताना 1.5-2 कप चहा पाहिजे. तेवढा करायचा प्यायचा आणि आपलं निवांत असायचं. पुन्हा जे काय शेतीचं काम काय असेल ते आपल्याला होण्यासारखं म्हणजे काय, घरी जनावर असल्यामुळं
वैरण गाडी काढणे, हम्म आपला इळा घ्यायचा हम्म आणि कुठेतरी वावराकडे फिरायला जातो म्हणून हम्म फिरायचं बी फिरायचं हम्म आणि तेवढंच काय 4 पेंड्या काढून ठेवायच्या. हम्म म्हणजे माझ्या शरीराचा हम्म. व्यायाम झाला आणि घरचं काम झालं. बरोबर. दोन्हीच्या दृष्टीनं तेवढं करायचं आणि तोपर्यंत घरात नाश्ता काहीतरी असतो. नाश्ता करायचा आणि पुन्हा आणखी फिरायला यायचं. बरं. आणि फिरा आल्यानंतर जे काय शेतीचे काम असेल त्यांच्यामुळे करत बसायचं. पण माझा हा चालण्याचा हा व्यायाम मी बंद केलेला नाही. म्हणून मी व्यवस्थित आहात. फक्त मला अडचण आहे दाताची. दात काही दात पडलेत. काही दात आपली जागा सोडून गेलेत. मला कंटाळले. कंटाळलेत दात. पडले नाही, कंटाळलेत म्हणून सोडून गेलेत. म्हणजे ती आपली जागा सोडून गेले. आपलं कंटाळा कसं बनायचं ते सोडून गेले. ती अच्छा. पाहुणा येतो पाहुणा जातो. तसं शरीराच्या ज्या वस्तू काय आहेत त्या ऑटोमॅटिक जाणाऱ्या काय आहेत, काय घालवाव्या लागणार आहेत असं आहे. तर हे दात हे आहेत हे ऑटोमॅटिकच जातात. अच्छा. त्यांचं मर्यादा संपली की ते जाणार. प्रयत्नच करतात. तुम्हाला लक्षात आलं असेल की आधीच्या काळातली जी माणसं आहेत तेवढी फिट कशी आहेत. तर आता सांगितलं माझ्या आजोबांनी ते आता 80 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. इथे पण आहेत बघा, अतिशय लाल कलर आहे इकडे. खाणं मोजकं. हा, खाणं मोजकंच पाहिजे. एवढं वय असून पण अजून ठणठणीत आहेत, सुदृढ आहेत. बघा खूप साऱ्या तुती आहेत आणि तुती अतिशय मला आवडतात, खूप जास्त आवडतात. पण अनफॉर्च्युनेटली ह्या अजून पिकलेल्या नाहीयेत. थोड्याशा आंबट गोडच असणार आहेत, पण ठीक आहे चालवून घेऊ. खूप प्रेम आहे तुतींवर. अच्छा, चला जाऊया आपण, चालत चालत बोलूया. 7-10 दिवसात काढायचा डोंगरा. चला पुन्हा निवांत. बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की माझ्या आजूबाजून एवढे फिट कसे आहेत. आता त्यांनी 80 वर्ष क्रॉस करून बरेच वर्ष. किती वर्षाचे असाल तुम्ही? किती वर्षाचे असाल अंदाजे? आता माझं वर 82 संपत आलं. 82 संपत आलं बघा. जुलैला 27 जुलैला हा माझं 82 संपणार. अच्छा. आणि 83 चालू होणार. बर बघा, म्हणजे त्यांची 80 वर्ष पूर्ण झालेत पण तरी त्यांची स्मरणशक्ती पण चांगली आहेत. हा थोडेसे दात काहीसे सोडून गेलेले आहेत. स्मरणशक्ती आहे अजून जागेवर. तर लक्षात आलं असेल आधीची माणसं एवढी ठणठणीत कशी आहेत अजून. कारण आताच माणसांचं जगण्याचं सरासरी वय 60 आहे, त्याच्यापेक्षा कमीच आहे. पण आधीची माणसांचं खाणं पिणं पण अतिशय चांगलं होतं. घरचंच खाणं होतं, काय पिझ्झा बर्गर खात नव्हते ते, म्हणून तर चांगले होते. पण आता पिझ्झा बर्गर शिवाय काही जणांचा दिवस पण जात नाही. तर ते खाणं पिणं पण चांगलं असेल तर आयुष्य पण वाढतं. तर हे बघा मागे डोंगर दिसत असेल, हा गावशिवचा डोंगर आहे आणि याच्यावरती एक शिव मंदिर आहे. खूप म्हणजे आम्ही लहानपणापासूनच जातोय, जसं आम्हाला व्यवस्थित चालता यायला लागलं. कारण इथे डोंगरावरती ना कडे आहेत थोडेसे, 2-3 ठिकाणी असे उंच ठिकाणं आहेत, तिथून चालायला थोडंसं अवघड आहे. म्हणजे मोठं माणूस लागतंच सोबत, छोटी मुलं जाऊ शकत नाहीत कारण त्यांना सपोर्ट लागतो. तर ते अतिशय छान आहे वरती आगाशिवचा डोंगर. आणि बौद्धकालीन प्राचीन अशा लेणी पण आहेत.
तर तिथे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी 4 सोमवारी श्रावण महिन्यात असं गर्दी असते. तर ते आत्ता काय नाही, पण अशा पद्धतीनं बघा परिसर अतिशय चांगला आहे, स्वच्छ फ्रेश हवा. तर अशा ठिकाणी राहत आहेत माझे आजी आजोबा, तर त्याचाही परिणाम आहे. पूर्ण भाजायला असलीच कणसं लागतात, असली हिरवी. कधी भाजणार आहेत? मी येते परत. मग मगाशी सांगायचं नाही, तिथं शिरकुडं पिटवून ठेवली असते ती, आणि त्या शिरकुडात जाळ झालेलं आर पडला त्या आरात घालायचं, शेकायचं आणि हातानं चोळायचं आणि खायचं. तर असं आहे माझं गावचं घर. हे जे घर दिसतं तुम्हाला, हे शेड आहे, इकडे घर आहे आणि या साईडला घर आहे. तर इथे आम्ही येत असतो अधूनमधून. सध्या मी गावाकडे आहे, शर्विल अजून लहान आहे, सो मी अजून पुण्याला गेलेलं नाही आहे किंवा जॉब पण अजून सुरू नाही केलेला. तर गावी इकडेच असल्यामुळे माझं येणं जाणं होतं. आणि शर्विल खूप एन्जॉय करतो इकडे आल्यानंतर. खूप जास्त खेळतो आजी आजोबांबरोबर, त्याचे पंजोबा म्हैस मारेल. बापरे. तर असा दिवस खूप छान जातो इकडे आल्यानंतर. खूप एन्जॉय करते मी. माझं बाळ जास्त एन्जॉय करतं. चला आता फिरून आलो आपण, बघूया माझं बाळ काय करतंय. बिचाराला घेऊन नव्हते गेले एवढ्या लांब, कारण आपल्याला शेतात फिरायचं होतं. तर वातावरण नाही आहे चांगलं, कारण इथे शेतामध्ये बिबट्या पण येतो. माझ्या घराच्या आसपास पण येऊन गेलेला आहे. तर बघूया शर्विल काय करतोय. ओ माझं बाळ झोपलंय. अजून झोपला. किती छान आहे हा पेरू. आणि हे काय आणले आईने? कढीपत्ता, पुदिना. टाटा कर शर्विल, आईला टाटा कर. शर्विल टाटा कर, बाय. आणि माझा आजोबा अजून काम करतायत. आप्पा बाद झालं काम. आप्पा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.